हॅलो, मी आहे सीमा आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब मिनी व्लॉगमध्ये. आज मी फ्रीच होते. मला ना डेकोरेशनची ऑर्डर होती ना केकची, तर मी निघाले आज एक्सप्लोर करायला. आज मी जाणार आहे तळेगाव दाभाडेमध्ये. तिथे बनेश्वर महादेवाचं मंदिर आहे. हे मंदिर जवळजवळ 100 वर्षापूर्वीचं आहे. मी आता निगडी क्रॉस केलेला आहे. निगडीवरून मी आता तळेगाव दाभाडेकडे जात आहे. मी या अगोदरही 2 वेळेस गेलेले आहे, पण एक वेळेस कॅबमध्ये गेले होते आणि एक वेळेस श्रद्धा आणि मी गेलो होतो. माझा एक वीक पॉईंट आहे, मला ना रस्ते लवकर लक्षात राहतच नाही. शेलारवाडीच्या अलीकडूनच मी एक राईड घेऊन तुम्ही इकडनं न येता मेन रोडनेही जाऊ शकता. मेन रोडनेच जा, कारण हा रस्ता खराब आहे. आता मी तळेगाव दाभाडेमध्ये एंटर केलेला आहे. मी 2 वेळेस येऊनही माझ्या लक्षात नाही आहे मंदिर कुठे आहे, तर मी आता गुगल मॅप चालू करून मी निघाले आहे मंदिराकडे. हे तळेगावचं नगर परिषद आहे. त्यानंतर 1.5 किलोमीटरच्या नंतर इथून आता आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. हे आलेलं आहे आपलं महादेवाचं मंदिर. आज आहे मंगळवार आणि आज बिलकुलच गर्दी नव्हती मंदिरामध्ये. मी एकटीच होते. इथे नेहमी सुविचार लिहिलेले असतात. हे आहे महादेवाचं प्राचीन मंदिर. या मंदिरामध्ये मी आजपर्यंत 3 वेळेस आलेले आहे, तरी पण माझं मन भरत नाही. चांगलं वाटतं इथं आले की, खूप शांत वाटतं मन. आता मी मंदिरात जात आहे. एका ठिकाणी कॅमेरा सेट करून मी एकटीच शूट करत आहे. हा आहे मंदिराचा गाभारा. मंदिरात एंटर केलं की लेफ्ट साईडला ही गणपती देवाची सुबक मूर्ती आहे आणि राईट साईडला हनुमानाची मूर्ती आहे. या मंदिराचं एक ऑफिशियल पेज आहे इंस्टाग्रामवरती. ते तुम्ही फॉलो जर केलं असेल तर तुम्हाला माहितीच असेल, या महादेवाच्या पिंडीला दरवेळेस काही ना काही वेगळं छान डेकोरेट केलेलं असतं. या मेन मंदिराच्या लेफ्ट साईडला एक छोटी महादेवाची पिंड आहे. महादेवाच्या बॅक साईडला परिसर आहे. मंदिराचा परिसर हा खूप छान डेव्हलप केलेला आहे. मंदिराच्या साईडलाही एक पोखरणी आहे. पाणी नसेल तेव्हा तुम्ही खाली पण जाऊ शकता. आम्हीही गेलेलो अगोदर. आता मी दर्शन करून निघणार आहे. मी माझ्यासोबत एक बिस्किटचा पुडा आणला होता, तो मी त्या कुत्र्यांना दिला आणि आता मी निघाले माझ्या घरी यायला. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत बाय.